प्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे मृत झालेल्या शहरातील तलावांचे जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे। यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी विरारच्या सतपाळा येथील एका तलावात हा प्रयोग यशस्वीरित्या राबवला आहे। वसई विरार शहरात 184 तलाव आहेत। शहरातील नाल्याचे तसेच औद्योगिक सांडपाणी या तलावात गेल्याने यातील पाणी प्रदूषित झाले आहे। वसई विरार महापालिकेने तलावाभोवती सिमेंट काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण केले होते, मात्र त्यामुळे तलावाचे क्षेत्रफळ कमी होऊन नैसर्गिक झरे बंद झाले आहेत। तलावातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नसल्याने पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे। 184 तालाब होते, 184 तालाब है और उसमें से 128 करीब पोल्यूटेड तालाब है, जिसमें कि कुछ में तो वेस्ट वाटर का पोल्यूशन है, कुछ में किसी में इंडस्ट्रियल पोल्यूशन है। तो इन सब को अभी तलाव वाचविण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते पुढे आले आहे। विरारच्या सतपाळा येथील एका तलावाचे जपानी तंत्रज्ञानाच्या संवर्धन करण्यासाठी एक प्रयोग करण्यात येत आहे। हम एक प्रोजेक्ट कर रहे हैं सतपाला तालाब में। वहाँ कंक्रीट नहीं कर रहे हैं, वहाँ हम कंक्रीट का फ्रेमवर्क लगाकर स्टोन और मिट्टी का इस्तेमाल कर रहे हैं उसको, और उसमें ताकि उसमें पेड़ भी पौधे भी ग्रो कर सकते हैं, उसमें एक्वाकल्चर भी हो, तालाब में एक्वाकल्चर भी हो सकता है और जो ग्राउंड वाटर है उसको सेफ रह सकता है, वैसा अपना प्रोजेक्ट है। या प्रकल्पासाठी 2.5 कोटी रुपयांचा खर्च आला आहे। प्रायोगिक तत्वावर पर्यावरण तज्ञांनी शहरातील 4 तलावांचे संवर्धन करण्याच्या प्रस्तावाला पालिकेने संमती दर्शवली आहे। हा प्रयोग यशस्वी झाला तर मृत झालेल्या तलावांना संजीवनी मिळेल।